नमस्कार. तारा न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत एक युवा आणि संघर्षशील व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांनी शिवसेनेत गेल्या 25 वर्षापासून अधिक कालावधीत आपलं प्रामाणिकपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पडलेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं योगदान कोल्हापूरसाठी दिले. एक युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर विस्तारक आणि शहर समन्वयक म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडेच त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. तर त्यांच्या या प्रवेशानं कोल्हापूरच्या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळाले. त्यांचा हा राजकीय प्रवास आणि येणारी दिशा नेमकी काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत हर्षल सुर्वे सर. नमस्कार. नमस्कार सर. तारा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. सर्वात प्रथम सर, आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? सुरुवात मी विद्यार्थी दशेत असतानाच, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी विद्यार्थी चळवळीतून सुरुवात केली. विद्यार्थी चळवळीत मला वाटतं की सगळ्यात पहिलं जे आंदोलन झालं, धनागरे यांच्या विरोधात जे आंदोलन झालं, म्हणजे कुलगुरू होते विद्यापीठाचे, त्यांच्या विरोधात जे आंदोलन झालं, त्या आंदोलनातून विद्यार्थी दशेत सुरुवात झाली. मग त्यातून नंतर युवा विद्यार्थी हक्क संघर्ष समिती, मग पर्यावरणवादी संघटना, असं करत 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 मी शेतकरी कामगार पक्षाचं त्यावेळी विजय देवणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं. त्याच्यातून मग सामाजिक चळवळी असतील, वेगवेगळे रेशन धान्य आंदोलन असेल, पर्यावरणाचं आंदोलन असेल, रंकाळा बचाव समिती असेल, अशा ज्या वेगवेगळे जे आंदोलन, सामाजिक प्रश्नावर जे आंदोलन झाले, त्याच्यामध्ये आंदोलनातला माझा एक छोटासा सहभाग असायचा. कोल्हापूरमध्ये एक जुना एक टोल होता कोल्हापूरच्या एंट्रीला. म्हणजे या गोष्टीला आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली. तर त्या टोलच्या आंदोलनात सुद्धा आम्ही सक्रिय होतो. म्हणजे हा IRBचा टोल नंतर त्याच्या आधी सुद्धा एक टोल होता, तो सुद्धा बंद पाडायला आंदोलन जे झालं त्याच्यामध्ये होतो. म्हणजे अशा सामाजिक चळवळीत बरेच वर्ष काम केले. त्याच्यानंतर मग शिवप्रेमी म्हणून आम्ही काही गड किल्ल्यांचे संवर्धनासाठी आम्ही बरेच आंदोलनं केलेली आहेत, जे महाराष्ट्रातल्या, कोल्हापुरातल्या नाही. तर त्याच्यात प्रमुख सहभागी राहिला आहे. नाट्य चळवळीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे. कोरोनामध्ये सुद्धा साधारण कोरोनाचे मृतदेह अंत्यसंस्कार त्यावेळेस समोर कोणी येत नव्हतं, तर ते सुद्धा अंत्यसंस्कार करण्याचं काम आम्ही केलं. ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या म्हणून मी माझी इनोवा स्वतः व्हाईट आर्मीकडे माझी गाडी सुपूर्द केली होती, स्वतःची इनोवा, ती ॲम्ब्युलन्स म्हणून दिली होती. अशी बरीच कामं आहेत की ज्याच्यातून आम्ही हे काम करत आलो आणि आजपर्यंतचा प्रवास असाच आहे. म्हणजे राजकारणापेक्षा जास्त समाजकारणामध्ये जास्त भर दिलेला आहे. मला वाटतं की राजकारणात आता कुठंतरी या 1 महिन्याभरात राजकारणात सक्रिय झालं असं म्हटलं तर 100% चुकीचं ठरणार नाही. अच्छा. एकंदरीतच तुमचा प्रवास अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत जात तुमची जनतेशी नाळ जोडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर सर, तुम्ही नुकतंच अलीकडे शिवसेना ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. तसा तर पाहायला गेलं तर हा निर्णय खूप कठीण होता. तर हा निर्णय घेण्यामागं काय नेमकं म्हणजे काय नेमका उद्देश होता? नाही, उद्देश काहीच नव्हता. म्हणजे काय की प्री प्लॅन करून किंवा असं काही तो काही निर्णय झालेला नाही. की मुळात मी इतके वर्ष काम केलं. म्हणजे मी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख, म्हणजे कोल्हापुरातला पहिला जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. शिवसेनेच्या ज्या शाखा नाहीत अशा गावामध्ये मी युवा सेनेच्या शाखा, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शाखा काढल्या. साधारण 40-42 शाखा युवा सेनेच्या मी ग्रामीण भागा, म्हणजे पन्हाळा असेल, पन्हाळा तालुका असेल, गगनबावडा असेल, करवीर ग्रामीण असेल, सांगरोळचा भाग असेल, कोल्हापूर दक्षिण मधला काही भाग आहे, या भागामध्ये युवा सेनेच्या शाखा बांधणी केली, विद्यार्थ्यांची चांगली बांधणी केली, त्यांच्या प्रश्नावर उभं राहिलो. आणि हे सर्व काम करत असताना मला शिवसेनेचे, मग मला परत रायगड जिल्ह्याची विस्तारक म्हणून जबाबदारी दिली, ती सुद्धा मी प्रामाणिकपणे केली. 2 वर्ष रायगडचा विस्तारक म्हणून मला संधी दिली, तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीने बांधणी केली. त्याच्यानंतर इथं कोल्हापूर जिल्हा विस्तारक म्हणून युवासेनेचं काम केलं. मग नंतर ज्यावेळी शहर प्रमुख मला संधी मिळाली, उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवून त्यावेळी शिवाजीराव जाधव आणि माझी नेमणूक केली. म्हणजे त्यावेळी बुके सुद्धा मला दिला होता. आणि ऐनवेळी इथं आल्यावर परत नाव बदललं आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी परत शिवाजीराव जाधव आणि दुर्गेश लिंगरज यांचं नाव समोर आलं. त्यावेळी पण माझ्याकडे युवा सेनेचं विस्तारक पद होतं. म्हटलं की आपल्याकडे पद आहे, अजून आपल्याला काम करावं लागेल. मी त्यावेळी पण काम करत राहिलो, प्रामाणिक राहिलो पक्षाशी. त्याच्यानंतर परत लोकसभेनंतर ही जी सगळी 2 गट पडले, विभागणी झाली, त्यावेळी सुद्धा माझं शहर प्रमुख म्हणून नाव पुढे आलं.
पण त्यावेळी पण काय झालं मला नेमकं कळालं नाही. त्यावेळी पण ऐनवेळी नाव बदललं. मग त्यानंतर सुनील मोदी आणि रवी इंगोले ही यांची नावं शहर प्रमुख म्हणून आली. त्यावेळी पण मी समन्वयक म्हणून मग ठीक आहे त्या पदावर काम केलं. आता सुद्धा मला 2 दिवसातच पद जाहीर होते. जिल्हा प्रमुख म्हणून तुमची निवड होते आणि ह्या 2-3 दौरे सुद्धा माझे मुंबईला जाऊन आले. मातोश्रीवर बैठक झाली, बोलणं झालं प्रमुख नेत्यांशी, आणि पण ऐनवेळी होताना माझं नाव डावललं गेलं. मग ही कुठेतरी गोष्ट इतके वेळा हे जबाबदारी दिल्या त्या प्रामाणिकपणे पार केल्या. सत्ता असताना सुद्धा किंवा नसताना सुद्धा पक्षात कुठेतरी तरी फायद्याचं पद मिळावं यासाठी कधी आग्रही नव्हतो. संघटना आणि ठाकरे कुटुंब, ठाकरे या नावाची निष्ठा ही कायम होती. त्यामुळं त्यांच्याशीच प्रामाणिकपणे राहायचं. पण हे ज्यावेळी इतके वेळा 2 वेळा झालं, मग आता 3ऱ्या वेळी सुद्धा ऐनवेळी नाव डावललं जाते, तर या विरोधात कुठंतरी बोललं पाहिजे. इथं काय चुकतंय, कुणाचं चुकतंय, किंवा कोण म्हणजे माझ्यासारखा जो अशी माझ्यासारखेच कार्यकर्ते जे सामान्य कार्यकर्ते ते शिवसेनेमध्येच त्यांना संधी असते की ते मोठं होऊ शकतात. मग अशा कार्यकर्त्याला जर का इतक्या वर सामान्य कार्यकर्त्याला जो कुठेतरी पैशाचं राजकारण करत नाही, फक्त सामाजिक काम करतो, तो जर का या मोठ्या पदाला येत असेल आणि त्याला ऐनवेळी जर का आदल्या रात्री नाव बदलत असतील, तर मग याच्या विरुद्ध बोललं पाहिजे. आणि ते बोलल्यावर माननीय आदित्य ठाकरे साहेबांचं जे स्टेटमेंट आलं ते खरोखरच जीवाला म्हणजे जिवारी लागलं. कारण आदित्य साहेबांच्या बरोबर राज्य कार्यकारिणीत काम केलेलं आहे. ते मला नावानिशी ओळखत होते. काम माझं जे आहे म्हणजे माझ्या बऱ्याच पोस्ट जर बघितल्या इंस्टाग्रामच्या, त्या गडकिल्ले संवर्धनाच्या जास्त करून आहेत, त्या सुद्धा आदित्य साहेबांनी लाईक केल्या. मग ते मला इंस्टाग्रामला आणि ट्विटरला, फेसबुकला हे मला फॉलो करत होते. तर त्यांनी लाईक केलेले आहेत, म्हणजे ओळखत नाहीत असं नाहीत, पण ते असं बोलतील म्हणजे काम करायचं किंवा निघून जावं. मला अपेक्षा होती की हर्षल एक शिवसेनेचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, तर त्याच्याशी बोलावं, म्हणजे काय नेमकं झालेलं आहे, का नाराजी आहे, हे बोलले असते तर ते बरं झालं असतं. आणि तो जिवारी लागला, त्यामुळे मी तो झटक्यात म्हणजे एक प्री प्लॅन न जाता तो निर्णय लगेच मी घेऊन टाकला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तुम्ही आता ठाकरे गटाशी इतके वर्ष निष्ठावान राहून प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही, तरीही तुम्हाला अलीकडे एकनाथ शिंदे गटात तुम्ही प्रवेश केला, त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेत एक संभ्रम निर्माण झालाय, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे की अंतर्गत गोष्टी ज्या काही असतात, जे काही भोवतीनं राजकारण घडतं ते काय सगळं समोर येत नाही. सगळ्याच गोष्टी ह्या जनतेला माहीत असतात असं नाही आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितली की मला खरोखर शहर प्रमुख निवड झाली म्हणून अभिनंदन सुद्धा सेना भवनमध्ये केलं होतं. नंतरच्या वेळी सुद्धा त्यावेळी पण मला नाव माझं मागे पडलं. नंतर पण या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता हे माझं नाव फायनल झालेलं असताना ऐनवेळी का बदललं? बरोबर. आता हे या गोष्टी सुद्धा जनतेसमोर जायला पाहिजे. मग आता मला काही लोक म्हणतात, मग काय झालं नेमकं, पैशाचं राजकारण झालं का, किंवा आणि काय झालं का, किंवा आणि कुणी तुझ्या नावाला विरोध केला का? तर या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या म्हणजे याच्यावर आपल्या समोर काय घडलेलं नाही, त्यामुळे आपण याच्यावर काय बोलू शकत नाही. म्हणजे का नाव, म्हणजे मला तर आता 100% सांगितले की झालंय म्हणून. म्हणजे आता ज्यांनी सांगितलं, निष्ठा आणि ह्या ज्या गोष्टी जरी प्रामाणिकपणा जरी असला तर ह्या गोष्टी काय करतात आणि याच्यावर बोललं पाहिजे. मग ह्या नेतृत्वापर्यंत गेल्या पाहिजेत. म्हणजे आमची निष्ठा ज्यावेळी ठाकरे कुटुंबाशी होती, ठाकरे या नावाशी निष्ठा होती, आणि ती आजही आहे आणि इथून पुढे सुद्धा राहील. पण त्याच्यामध्ये हे जे आहेत, हे जे कोण काही हे चुकीच्या पद्धतीने करतात, हे समोर आले पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे, तशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे की पक्ष ज्यावेळी अडचणीत असतोय, ज्यावेळी नेतृत्वाला बळ द्यायची गरज असते, त्यावेळी नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचा मधला जो मध्ये जरी संजय पवार साहेब म्हटले की पूल असतो, मधली जी कडी असते तीच कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न काही लोक जाणून बुजून करतात का? तर याच्यावर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ते जे कोण आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची ही संभ्रमावस्था 100% दूर होणार नाही, हे नक्की आहे. अच्छा, आता तुम्ही इतके वर्ष शिवसेनेत काम करताय, तर तुम्हाला योग्य न्याय मिळाला नाही, तर हा पराभव नेमका पक्षाचा आहे की नेतृत्वाचा? आता कसं आहे की हे नेमकं नाही सांगता येणार, नेतृत्वाचा म्हणता येणार नाही. कारण काय की नेतृत्व आहे हे माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, ते देशाचं राजकारण बघतात. कारण त्यांना या पदाधिकारी ज्या निवडे आहेत तिथं त्यांनी लक्ष घालावं.
इतकं म्हणजे आपण अपेक्षा करू शकत नाही. कारण बरेच म्हणजे महाराष्ट्रातले एवढे जिल्हे, देशाचं राजकारण, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं त्यांनी एवढ्या खालच्या लेवलला येऊन लक्ष घालणं हे शक्यता आहे. त्यामुळे नेतृत्वाला दोष देता नाही. मी मगाशी जे म्हणतो त्या ह्याच्यावरच ठाम आहे की या नेतृत्व आणि कार्यकर्त्याच्या मधली जी फळी आहे, मधली जी साखळी आहे, तीच सक्षम होणं 100% गरजेचं आहे. त्यामुळं या पक्षामध्ये ही जी सिस्टीम आहे की ही जे अशा पद्धतीनं मी नाही, अनेक कार्यकर्ते असतील किंवा माझ्यापेक्षा सुद्धा जास्त काम केलेले कार्यकर्ते आहेत. आता असं ज्यांच्या बरोबर घडलं तरी पण तीच अजूनही काम पक्षाचं एकनिष्ठ म्हणून करतात. किंवा जे माझ्यासारखे आहेत ती आधीच बरेच जण बाहेर पडलेले आहेत. काही लोकांना असाच अनुभव आलेला आहे. त्यामुळं पक्षातली जी सिस्टीम आहे ना ती खरोखर कुठंतरी बदलली गेली पाहिजे आणि त्याच्यावर अंकुश आला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. आदित्य ठाकरेंनी केलेलं वक्तव्य, ज्यांना आमचा निर्णय मान्य नसेल त्यांनी खुशाल जावं, या त्यांच्या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे? नाही, मी त्यांच्यावर टीका तर नाही करणार. कारण पण आजपर्यंत त्यांनी जो आदेश दिला तो आदेश आम्ही पाळलेला. कारण आंदोलनाच्या माध्यमातून बघितलं तर साधारण 11-12 केसेस, पोलीस केसेस आमच्या अंगावर आहेत. हा, त्यामुळं आदेश देऊन आदेश आम्हाला जे दिला ते काम केलं. या गावात जाऊन काम करा, तिकडे काम केलं. पक्षाचा आदेश आला की पूरग्रस्त भागामध्ये मदत करा, तिथं आम्ही धावलो. सांगली म्हणजे जतचा जो भाग आहे, माडग्या, उमदी ही जी गाव आहेत, इथं दुष्काळ पडला होता आणि तिथली काही गावं जी आहेत ती कर्नाटकमध्ये जायला त्यांनी ठराव केला होता. त्यावेळी ते उद्धव साहेबांनी त्यावेळी म्हटले की मी त्या लोकांना भेटायला येणार आहे आणि ती कर्नाटकात गावं जायला नको, आपण त्यांच्यासाठी व्यवस्था करूया. मग तिथं चारा छावणी वगैरे जे केली, तर त्या भागात, दुष्काळी भागात आम्ही 15-15 दिवस जाऊन राहिलेलो आहे. म्हणजे हे पक्षाचं काम आहे, हे आम्ही केलेलं आहे आणि हे सांगायचं काम ह्या मधल्या फळीच आहे. हे तो आदेश आला तर तो सुद्धा आम्ही पाळला. तिथं आम्ही म्हणजे तिथं प्यायला सुद्धा पाणी नाही, हॉटेलची व्यवस्था नाही, म्हणजे कशा पद्धतीनं येऊन जाऊन आम्ही त्या भागात राहिलो. परत माडबन म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाला जो विरोध झाला, तर त्या विरोधाला सुद्धा उद्धव साहेब आले होते. त्यावेळेचे राजन साळवी आंदोलन केलं, जेलमध्ये होते. ती जी सभा झाली तर त्याला यंत्रणा इथून कोल्हापुरातून म्हणजे देवणे साहेब होते, मी होतो. म्हणजे तिथं जे नियोजन आलं त्या तिथं सुद्धा आम्ही 10-15 दिवस जाऊन ते सगळं नियोजन करण्यात आम्ही तिथं राहिलेलो, त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो. आणि त्याच्या आधी सुद्धा मी ते पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्या माडबनमध्ये जाऊन तिथं ते आंदोलन वगैरे केलं होतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या फक्त आदेशावर आम्ही काम केलेलं आहे. मध्यंतरी मला रायगडला सांगितलं, गुजरातमध्ये सुद्धा काही मराठी लोक आहेत, शिवभक्त आहेत, मग तिथं मी जावं आणि त्या लोकांशी बोलावं. आपल्याला गुजरातमध्ये सुद्धा संघटनात्मक बांधणी करायची आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही तिथं जाऊन काम केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी पक्षाचा आदेश आला, कधीही आदेशाला चॅलेंज न करता आम्ही ते काम केलं. त्यामुळं तो जो आदेश, आदित्य साहेबांचा आदेश होता की नेतृत्व, आमच्या इथं नाराजी काय नसते, जर पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही निघून जावं, म्हणजे तो एक प्रकारचा आदेशच होता. आणि आम्ही ते मान्य केले की तो आदेश आम्हाला, म्हणजे ते जे ज्यांना पदाधिकारी केले ते आम्हाला मान्य नाही, तुमचा आदेश निघून जावा, ठीक आहे म्हणून आम्ही निघून गेलो, बाहेर पडलो. नेहमी ठाकरे गटाशी निष्ठा राखणारे नेते, अनेक नेते एकदम अचानक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतात. त्यावेळी असा प्रश्न येतो की नेमकी निष्ठा सत्तेशी होती की पक्षाशी? नाही, आता बाकीच्यांच्याबद्दल तर काय मी नाही सांगू शकत. कारण आता सत्तेशी की विचारांशी की व्यक्तीशी, हे म्हणजे तुम्ही जे विचारलं की सत्तेशी की व्यक्तीशी, त्यात वैचारिकता सुद्धा आहे, म्हणजे विचाराशी, हे सुद्धा महत्वाचं आहे ना. कारण काही लोकांनी हिंदुत्वाचा मुद्दा पण घेतला, कारण हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, काँग्रेस सोबत आम्ही जाणार नाही, काँग्रेस वेगळ्या विचारसरणीचे आहे, आपलं त्यांच्याशी पटणार नाही, असे सुद्धा मुद्दे काढून बाहेर गेले. त्यामुळं प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे. मी माझं जे कारण सांगितलं ते मी सांगितलं की मला म्हणजे कुठलाही प्री प्लॅन नव्हता, पण एका वक्तव्यामुळे जे जिवारी ज्या गोष्टी लागतात त्यावेळी निर्णय घ्यायला लागला, तुम्ही घेतला. मग बाकीच्यांनी काय कशा पद्धतीने घेतला की नाही. आणि व्यक्ती ठाकरे या नावाशी मी पहिल्यांदा सांगितलं की निष्ठा जी आहे ती मनात कायम, आणि आदर आहे तो कायम राहणार. अच्छा, तर सर नेमकं तुमचं कोल्हापूर शहरासाठी किंवा शिवसेनेसाठी नेमकं तुमचं व्हिजन काय असणार आहे? की
माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळी काम करतो, तर त्यावेळी आता आमदार आहेत, खासदार आहेत, म्हणजे कुठल्याही पक्षाचं तरी आपल्याला एक विजन असतं. तर कोल्हापूर आता आपण ज्यावेळी पुणे मुंबईमध्ये जातो, बेंगलोरला जातो, किंवा आता अलीकडंच झालेलं आता नाशिक शहर घ्या, त्याच्या मानानं आपण डेव्हलपमेंटला किंवा याच्यामध्ये काय गोष्टी करायला पाहिजेत या जे आहेत. म्हणजे आता कोल्हापुरातले बरेच सामाजिक प्रश्न आहेत, म्हणजे रस्ते आणि हे जे आहेतच, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. शहर विस्तार कसा शहराचा होईल, शहरात रोजगार निर्मिती कशा पद्धतीने, पर्यटनाच्या दृष्टीनं शहर कसं डेव्हलप होईल. मग आपल्याकडे आता इतकं आहे, आपल्याकडे एक बेसिक गोष्ट बघितली तर गोव्याकडचे पर्यटन जातात हे कर्नाटकमधून, ते थांबतात कर्नाटकात, आणि ते हॉटेल्स वगैरे जे जे अर्थकारण जे फिरते ते तिकडं बऱ्यापैकी होत आहे. त्या गोष्टी आपल्याकडे कशा आहेत, आता आपण राधानगरीकडचा रोड आहे, आपल्याकडचा गगनबावड्याकडचा रोड आहे, त्या रस्त्याला चांगले मोठमोठे 2-3 डॅम आहेत. तर तिथं पर्यटनाच्या दृष्टीनं आपण कसं करू शकतोय. दाजीपूर सारखं आपल्याकडं जंगल आहे, तिथं कशा पद्धतीनं हे करू शकतो. आपल्याकडे गड किल्ले आहेत, गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कलानिधी गड आहे, तो पर्यटनाच्या दृष्टीनं कसा चांगला करू शकतोय. हे जे आहेत ना, हे असे बरेच प्रश्न आहेत. म्हणजे हे रस्ते, लाईट, गटारी, पाणी हे तर बेसिक प्रश्न मूलभूत आहेतच. म्हणजे हे आताच नाही, ते बरेच वर्ष चालत आहे. पण मुळात ही शहराची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने, एकतर रोजगार निर्मिती हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपली मुलं जी बाहेर जातात शिकायला, ती गेली की बाहेर, म्हणजे शिकायला बाहेर गेली की ते जे शिकतात त्यांना जी नोकरी अपेक्षित असते ती सुद्धा आमच्याकडे नाही, ती सुद्धा बाहेरच बघायला लागते. आणि ती राहतात तिकडे, म्हणजे तिकडच जाणार, तिकडच राहणार, तिकडच लग्न करणार आणि संसार, म्हणजे ती कोल्हापूरचा जो टॅलेंट आहे तो बाहेरच जाऊन कुठंतरी राहतात. आणि मग ते त्या टॅलेंटचा कोल्हापूरला कशा पद्धतीनं उपयोग करता येईल. आता सोलापूर टेक्सटाईल हब आहे, पण नेमकी मला माहित नाही की, कारण इचलकरंजी आणि आपल्या हा आता 5 स्टार MIDC असेल, इथं टेक्सटाईल म्हणजे चांगल्या पद्धतीनं कापड बनवलं जातं, तयार केलं जातं, एक्सपोर्टच्या बऱ्याच आहेत. पण तिथं काही अशा सुविधा देता येतील का, जेणेकरून आपल्याला त्याचा इथल्या, कारण मी गुजरातमध्ये याच्यामध्ये काम केलेलं आहे, तर तिथं जे आहे ती मुलं कोल्हापूरमधली बरीच जण आहेत, इचलकरंजी भागातली आहेत, कोल्हापूर शहरातली बरीच मुलं मुली आहेत की जे तिथं जाऊन सिल्वासा आणि वापी जो एरिया आहे त्याच्यामध्ये जाऊन तिथं काम करतात. ते रोजगार इथं आपल्याला कशा पद्धतीनं वाढवता येईल, म्हणजे त्या लोकांना इथं हे जे असे प्रश्न आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आपल्याकडं नाही आहे, त्या मॅचेस कशा खेळवता येतील. ऑलिम्पिक जे स्पोर्ट्स आहेत, म्हणजे जे इव्हेंट ऑलिम्पिकमध्ये केले जातात, तर ते इव्हेंट आपल्याला इथं तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत कशा पद्धतीने करता येतील, त्याच्या स्पर्धा भरवता येतील. हा जो असं मी जे सगळं सांगितलं ना, हे एक विजन प्रत्येक नेतृत्वाकडे पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्टी सोडून या सुद्धा एक वेगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, जेणेकरून कोल्हापूर समृद्ध अशा पद्धतीने होईल. म्हणजे खेळात सुद्धा नाव होईल, विकासामध्ये पण होईल आणि पर्यटनामध्ये पण होईल. अच्छा, तर सर तुमचं विजन अगदी खूप सुंदर आहे. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा महापालिकेच्या इलेक्शन तोंडावर आलेले आहेत, फक्त आपण प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करत आहे, तर तुमचं नियोजन नेमकं काय आहे का? नाही, मी आता मला इकडं येऊन कमीत कमी 5-6 दिवसच झालेले आहेत, 8 दिवस झालेले. त्यामुळं अजून तसं प्रत्येक नेतृत्वाशी किंवा जे पदाधिकारी आहेत, आता जे इच्छुक कोण उमेदवार असतील त्यांच्याशी अजून बैठका सुरूच आहेत. आता तुम्ही बघितलं, आम्ही आता बैठकीतच होतो, मीटिंग मध्येच इकडं आलो. तर ह्या वेगवेगळ्या स्तरावर बैठका चालू आहेत. म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीनं कसं लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल, लोकांना आपलं मत कसं सादर करता येईल, विकासाचा दृष्टिकोन काय आहे. म्हणजे दरवेळी म्हटलं जातं की विकास विकास विकास, पण त्याच गोष्टी बाजूला का पडतात, ते काय नेमकं करायला पाहिजे, आणि जो आपण कॅन्डिडेट घेऊन जाणार त्याच्याकडे हे सुद्धा विजन असलं पाहिजे. हे फक्त निवडून आलं म्हणजे भागातले रस्ते केले, गटारी केल्या, स्ट्रीट लाईट लावल्या, हे नाही. तर त्या निवडून येणाऱ्या सर्व लोकांनी कोल्हापूर कसं मोठं होईल, चांगलं होईल, स्वच्छ राहील, याच्यासाठी काही प्रयत्न करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी समोर घेऊन जायचा प्रयत्न हे मी म्हणजे
त्या याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच. सर, आता आपण बघतोय राजकारणात बरेच युवा तरुण किंवा युवा पिढी यायला इच्छुक आहेत, तर अशा युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? की काम प्रामाणिकपणे करा आणि जर काय कुठं अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात खुलपणे बोललं पाहिजे. मग ते कुठलाही विचार असतो. मग आता वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, डावी आहे, उजवी आहे, हिंदुत्व आहे, पुरोगामित्व आहे, कुठेही काम करा पण त्या विचारावर प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि प्रामाणिकपणाबरोबरच जर कुठं अन्याय होत असेल किंवा स्वतःवर अन्याय होत असेल तर सहन करायचा नाही. नाहीतर मग ते तुम्ही त्या प्रवाहात अशाच पद्धतीने वाहत जाता की जेणेकरून म्हणजे तुम्हाला सुद्धा कळत नाही की आपण अरे इतक्या इथून इथपर्यंत आलो तरीही पण आपण अजून अन्याय सहन करतो. जर काय अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात 100% बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. मग तो कुठलाही असू दे, आपल्या नेतृत्वानं केलेला असू दे, समाजात होणारा असू दे, कुठला जरी असला तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत प्रश्नाची उत्तरं समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत आपण ते प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. एकंदरीतच आज आपण हर्षल सुर्वे यांचा राजकीय प्रवास पाहिला आणि त्यांनी स्पष्ट आणि अगदी क्लिअर त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिले आणि जनतेशी नाळ कशी जोडून ठेवली पाहिजेत आणि ते किती महत्वाचं आहे हे त्यांनी आपल्याला सांगितले. कोल्हापूर सारख्या संवेदनशील शहरामध्ये त्यांचा योगदान आणि त्यांची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तर सर, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू.